मुलांमध्ये आणि पालकांमध्ये आपल्या फ्युचर एज्युकेशनची स्ट्रीम निवडताना कशा पद्धतीने कॉन्फ्लिक्ट होतो आणि तो कसा धोकादायक असतो याचं क्लासिक उदाहरण देतो. येस. मागच्या आठवड्यामध्ये एक रिलेटिव्ह माझे आले आणि मला म्हणाले की माझ्या मुलीला जेई मेन्समध्ये अशा प्रकारचे मार्क मिळाले बॉर्डरवरती की तिला मेन IITsमध्ये मेजर स्ट्रीम ज्या आहेत म्हणजे मेकॅनिकल वगैरे जे त्या मिळत नाही आहे, त्याला प्रोडक्शन वगैरे मिळत आहे. मुलीला मात्र मेकॅनिकलच पाहिजे होतं आणि त्यामुळे ती म्हणाली मला IIT नाही मिळालं चालेल, मला दुसरे कॉलेजेस चालतील, पण आय वॉन्ट मेकॅनिकल. आता वडिलांचा दोष होता की लेबल पाहिजे, चांगलं कॉलेज पाहिजे. मुलीचा दोष पाहिजे होता की मला डिसिप्लिन मॅटर्स, ते मला मेकॅनिकलच पाहिजे. आता या कॉन्फ्लिक्टमध्ये वडिलांचं म्हणणं होतं म्हटलं असंच जर का पाहिजे असेल तर 1 वर्ष ड्रॉप घे, पण IITचा लेबल लागला पाहिजे. दिस इज वेअर द प्रॉब्लेम. तुम्ही मुलांवरती अशा पद्धतीने नाही थोपवू शकत, कारण जर का तिला इंजिनिअरिंग फक्त डिग्री म्हणून पाहिजे असेल, कोणी तिला MBA करायचं आहे किंवा वेगळ्या डिसिप्लिन म्हणून करायचं आहे बरोबर. आणि मग तुम्हाला कॉलेजचा तत्त्वा पाहिजे असेल तर भाग वेगळा. परंतु मुलीला बेसिक इंटरेस्ट आहे, आवड आहे, तिला त्याच्यामध्ये करिअर पर्स्यू करायचं आहे, रिसर्च करायचा असेल तर डिसिप्लिन मॅटर्स. आणि 4 वर्ष तिने वेगळ्या डिसिप्लिनमध्ये जिथे तिला इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये जर का ती इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केला, ती फेल होईल, ती नाही चांगलं करू शकणार. हे पालकांनी जाणणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचा काय इंटरेस्ट आहे हे बघा आणि त्याच्यानुसार करिअर निवडा.